करायचं होतं. त्यामध्ये तांदळाची खीरची रेसिपी करत होते मी. डिटेल रेसिपी यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहे, तिथे तुम्ही बघू शकता. तरी बघू शकता तो तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घेतले. त्यात पातेल्यामध्ये थोडंसं तांदूळ भाजून घेतले, 2 चमचे तांदूळ भाजून घेतले, ते थंडगार होईला बाजूला ठेवलं. तोपर्यंत पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार करून घेतली. नंतर थोडंसं कणिक मळून घेतलं. आता मिक्सर लावून म्हणता लाईट गेली, त्यामुळे खलबत्त्यामध्ये सगळं करून घेतलं. वेलची कुटून घेतली त्याच खलबत्त्यामध्ये. जे काही तांदूळ मी मिक्सरला लावले ते आता खलबत्त्यामध्ये वाटून घेतले होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. आणि पातेल्यामध्ये दूध टाकून जे काही तांदूळ बारीक केलं ते टाकून वेलची पूड आणि ड्रायफ्रूट आणि केशर थोडंसं दुधामध्ये मिक्स करून हे सगळं एका ठिकाणी टाकून दिलं होतं. आणि चांगले 2 पेढे घेतले होते दुधामध्ये मिक्स करून, ते पण टाकलं, जेणे की खीर अजून जरा घटसरपणा येईल आणि खायला पण एक नंबर टेस्टी लागेल. अशा प्रकारे सगळं टाकून खीर झालेलं होतं. आणि इकडं खिचडी तयार करून घेतली. उपास असल्यामुळे तोपर्यंत संध्याकाळपर्यंत उपास सोडायचं नसतं, त्यामुळे खिचडी तयार करून घेतली.